आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये आज सादर करूया एक असं व्यक्तिमत्व जे आपल्या बोलण्याने, आपल्या टीव्ही सादरीकरणामुळे तुम्हा सगळ्यांना खूप हसवत असतात। एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या बोलण्यामुळे लोकांचं मन जिंकलं आणि जगभरामध्ये हिंदुस्थानचं नाव प्रसिद्ध झालं। सादर करूया आजचा खटला। अगर अपनी तरफ देखूं तो कुछ नहीं पल्ले, उसकी रहमत और आपके प्यार को देखूं तो सिद्धू की बल्ले बल्ले बल्ले। या आधी की आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजचा खटला सुरू करू। आजचे जज हरपाल सिंग बेदी यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप क्रिकेटर आणि कॉमेंटेटर नवजोत सिंग सिद्धूंवर। आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंटेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की हे हट्टी आहे। सिद्धू साहेब, ही गोष्ट खरी आहे की तुम्ही घरात सगळ्यात लहान होतात आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं जायचं की हे एक बिघडेल राजकुमार आहेत, हट्टी नंबर 1? अगदी खरंय। मी तर प्रत्येक ठिकाणी म्हणतो कि सभी को कुछ हासिल नहीं मिलता, नदी की हर लहर को साहिल नहीं मिलता, ये दिल वालों की दुनिया है, अजब है दास्तां इसकी, किसी से दिल नहीं मिलता, कोई दिल से नहीं मिलता। मी तर कधीच नाही म्हटलं साहेब की माझ्यात त्रुटी नाहीये, माझ्यामध्ये कमतरता नाहीये, माझ्यामध्ये वाईटपणा नाहीये। मनुष्य चुकांचा पुतळा आहे आणि त्या गोष्टींना स्वीकारणं काही मी समजतो की चुकीची गोष्ट नाहीये। सोने में सुगंध नहीं, सुन लो यार, सोने में सुगंध नहीं, गन्ने में फूल नहीं, चंदन में फल नहीं होता, राजा दीर्घजीवी नहीं होता, विद्वान के पास धन नहीं होता, किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमीन तो कहीं आसमान नहीं मिलता। तर जर माझ्यामध्ये काही त्रुटी आहेत तर मी समजतो त्यामध्ये काही चुकीचं नाहीये, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हट्टी असणं जर एक प्रकारे वाईट आहे तर एक प्रकारे चांगलंही आहे। कारण हट्टी असल्याने इच्छाशक्तीमध्ये वाढ होते आणि मी समजतो जर मनुष्य अंगाच्या पायाप्रमाणे एकदा पाय ठेवला आणि कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द ठेवेल आणि तर त्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर जगाला आपल्या साच्यामध्ये जमवू शकतो। अरे मी तर म्हणतो की दारू पिणारा रात्री ठेका शोधून काढतो, भले ड्राय एरियामध्ये निघून जाईल। तर मग माणसामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर मग तो चांगल्या कार्यासाठी जर कोणती गोष्ट पक्की ठरवेल तर मग मी समजतो की तो ते करू शकतो। त्याला अशक्य शब्द जो आहे तो सिद्धू साहेब, जे ठरवलं होतं ते तुमच्या वडिलांनी, तुमचे वडील क्रिकेटर होते, बरोबर. पॅशनेट होते क्रिकेट बद्दल, त्यांची इच्छा होती की तुम्ही क्रिकेटर बनावं, अगदी पण खरंय. तुमचा सगळा वेळ जायचा मुली अगदी बघण्यामध्ये। खरंय, अगदी खरंय, हे अगदी खरंय। बघा भाऊ, यामध्ये काय वाईट आहे बघा, मुलींना दाखवण्याचा छंद आहे, मुलांना बघण्याचा छंद आहे। मला तुम्ही सांगा, आता यामध्ये काही वाईट तर नाही। आता 16 वर्षांचा जर कोणी मुलगा असेल तो राम नामाचा जप थोडीच करेल। सिद्धूजी, ही गोष्ट खरी आहे की तुमची मोटरसायकल नेहमी फाटक नंबर 22 वर उभी राहायची? हा, मी जात होतो सर, मी कधी म्हंटल। आणि एक गोष्ट आणखी सांगतो, तिथे ती रेलिंग होती, 3 रेलिंग होत्या, त्या रेलिंग वर देखील आमचे निशाण उमटलेले आहेत। जर तुम्ही पाहाल ना आमच्या हातांचे निशाण, आणि त्याच्याच मागे एक दुकान होतं, ते दुकान मिठाईचं दुकान होतं, पाजींचं दुकान होतं, आणि तिथे आम्ही लोक लाडवांच्या मागे लपायचो आणि लाडवांच्या मध्ये एक जागा असायची। तर माझा एक मित्र असायचा सरबजीत सिंग रोजी, तो सूटचा कलर बघून सांगून टाकायचा की अमुक अमुक वस्तीतले आहेत ही। तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच मान्य करतो मी। एक गोष्ट आणखीही मानतो की मी माझ्या वडिलांवर भरपूर प्रेम करायचो। माझ्या बाबांचं नाव, वडिलांचं नाव माझ्यासाठी त्या नावापेक्षा श्रेष्ठ काहीच नव्हतं। दुसरं, आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या प्रतिमेला डाग नाही लागणार, बस त्याचीच एक प्रेरणा माझ्याकडून क्रिकेट खेळून घेत होती। आणि मी नेहमी अशी इच्छा करायचो की ते माझ्या वडिलांचं स्वप्न आहे, त्याला मी पूर्ण करू शकेन। आणि पण तुम्हीच स्वप्नांबद्दल आता एक गोष्ट हे बघा. सांगू द्या सर, एक गोष्ट की मंजिलें उनको मिलती हैं
मंजिलें उन तरुण मुलं तिथे मंजिलें उनको मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तर ते नेहमी ते एक धैर्य होतं की भाई आपल्यामध्ये असो किंवा नसो पण वडिलांच्या प्रतिमेला ठेच लागता पण कामा जेव्हा नये. तुम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करायचा, जबरदस्ती तुम्हाला मैदानात पाठवलं जायचं आणि तुमच्या वडिलांना किनाऱ्यावर बसून नजर ठेवावी लागायची तुमच्यावर. बरोबर, खरं आहे हे. तरी पण मी बदललो नाही. तरी पण मी बदललो नाही. माकड कधी उड्या मारणं नाही विसरत. ते 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 मी नेहमी माझं जे आकर्षण होतं, सिनेमा बघण्याचं आकर्षण होतं किंवा जाऊन त्यांना मी चीट करत राहायचो. सकाळी माझे वडील कित्येकदा मला आठवतं, की सकाळी जवळ-जवळ 5 वाजता उठवत असत. ब्लड प्रेशरचे पेशंट होते. पगडी पण माझी शाळेत जायच्या वेळेस तेच बांधायचे. पण कधी उफ नाही करायचे आणि मला म्हणायचे, की "जा दादा, रनिंग करून ये." तर मी काय करायचं, दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन गपचूप झोपून जायचो. नोकरांना मी ₹20 आठवड्याचे ठरवून दिलेले, की बाबांना खोटं वगैरे बोलायचं नाही. नाहीतर एक ठेवून देईन. तर सगळे घाबरायचे देखील. तर त्यानंतर पाण्याचे वगैरे शिंतोडे जर मारले आणि परत आल्यावर बाबांनी पाहिलं, की एकदम भिजलेला आहे, की "बाळा किती राउंड मारले?" 10. थकलो मी खूप. अच्छा मग जाऊन झोप. तर तिथे पण जाऊन झोपायचो. तर बघा हे एक असं वातावरण होतं जिथे मी म्हणजे त्यांना चीट करत राहायचो. दिवस-रात्र त्यांना चीट करत असं राहायचो. काय झालं तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्यात बदल झाला? एक घटना अशी घडली ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदलवून टाकलेलं. म्हणजे माझं आयुष्य 360 डिग्रीने बदलून गेलं आणि की मी तुम्हाला ऐकवू ती घटना सर? हां, हां. सांगा ना. चालेल. ते काय झालं की 1983 मध्ये माझं डेब्यू झालं आणि पहिली मॅच मी खेळलो तेव्हा तितकं चांगलं प्रदर्शन नाही करू शकलो. कदाचित या गोष्टीची जाणीव नव्हती की किती मोठ्या जागेवर आलो आहोत आपण, किती मोठं यश प्राप्त केलं आहे. त्यानंतर मला 55 लोकांमध्ये ठेवलं नाही गेलं कारण एक आर्टिकल छापलं इंडियन एक्सप्रेसमध्ये, ज्यामध्ये राजन बाला खूप चांगल्या स्वभावाचे जर्नलिस्ट होते. त्यांनी लिहिलं, की नवजोत सिंग सिद्धू एक स्ट्रोकलेस वंडर आहेत. आणि मी बाथरूममधून एक दिवस अंघोळ करून बाहेर आलो आणि पाहिलं, की माझ्या बाबांच्या डोळ्यात अश्रू. तर मोठा एक झटका लागला. कारण की मी त्यांना अशा अवस्थेत कधीच नाही पाहिलं होतं. तर मी ताबडतोब त्यांना इग्नोर करून दुसऱ्या खोलीमध्ये गेलो. ॲडव्होकेट जनरल होते पंजाब स्टेटचे. तर कचेरीत जावंच लागायचं चंदीगडमध्ये. जसे ते चंदीगडमध्ये गेले, पळत बाहेर आलो आणि जो कागद ते वाचत होते, तो उशीच्या खालून मी खेचून काढला. तर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल छापलं गेलं, की नवजोत सिंग सिद्धू द स्ट्रोकलेस वंडर. तर त्यात माझी बदनामी केली गेलेली. आणि बघा प्रेसमध्ये खूप ताकद असते. तुम्हा सगळ्यांमध्ये खूप ताकद आहे सर. तुम्ही मेलेल्या माणसांमध्ये प्राण फुंकू शकता आणि जिवंत चालत्या फिरत्या माणसाला कबरमध्ये ढकलू शकता. मी तर तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट अगदी खरी आहे आणि प्रेसमध्ये ताकद आहे आणि असलीही पाहिजे. तर नवजोत सिंग सिद्धू तर कबरमध्ये होता, पण रडणाऱ्या माझ्या वडिलांचा जो चेहरा, तो जो मी पाहिला होता, त्याने मला पूर्ण बदलवलं. मी चिकटपट्टी लावली, ते आर्टिकल नीट कापलं आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये लावलं. वॉर्डरोबमध्ये लावून मी पहिल्यांदाच आयुष्यात आमचे मोठे लोकं म्हणायचे, की जर कोणाला पवित्र लहरी घ्यायची असतील, तर प्रतिज्ञा घ्यायची असेल, तर पाणी तळ हातात घेऊन देवाच्या नावाने अर्पण केलं जातं. डोळ्यामध्ये माझ्या घळा-घळा पाणी होतं. मी ते पाणी ग्लासमध्ये भरलं आणि मी पवित्र लहरी घेतल्या त्या दिवसानंतर सर. सकाळी 4 वाजता मी उठत होतो. कोणताही वेकअप कॉल नाही. नोकरांना स्वतः ग्राउंडमध्ये घेऊन जायचो. पिचवर पाणी स्वतः घालायचो. रोलर चालवायचो आणि पूर्ण दिवस ग्राउंडवर राहायचो. एक दिवसही मी 22 नंबर फाटकावर मुली पाहायला नाही गेलो. मुलींकडे बघायला गेलो नाही. एक दिवसही मी सिनेमा बघायला गेलो नाही. एक दिवसही मी कोणत्याही पार्टीला गेलो नाही. एका दिवसात मी 300 छक्के मारायचो. तेव्हा 300 छक्के. अरे त्यानंतर तर नाव मी तुम्हाला सांगेन काय पडलं माझं. 300 छक्के मारायचो मी तेव्हा. मी तुम्हाला सांगतो त्यानंतर तुमचं नाव पडलं होतं सिद्धू सिक्सर सिक्सर. सिद्धू. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर छक्का सिद्धू म्हणून बनतं. ते यासाठी नावामुळे मला खूप मला त्रास व्हायचा. तर 300 छक्के मारायचो मी दररोज आणि मेहनत होती ती. मग हाताची सालं निघायची, रक्त यायला लागायचं. मी वेगळे हातमोजे ठेवलेले ते घालून पुन्हा खेळत राहायचो, मारत राहायचो, पुन्हा घरी यायचो. घरी वडिलांनी पिच बनवलं होतं बॅकयार्डमध्ये. आमचं खूप मोठं घर आहे. तिथे हॅलोजन लॅम्प लावलेले. रात्री चॉकलेट जेवढी माझ्या पॉकेट मनी असायची, तेवढे चॉकलेट्स मी मुलांना द्यायचो. त्यांना 16 यार्डवरून बॉलिंग करायला लावायचो आणि मॅल्कम मार्शलपेक्षा वेगाने ते बॉलिंग टाकायचे. रात्रीचे 12-1 वाजले आणि रात्रीचं जेवण कधीही खायचो. आय वुड बी स्लीपिंग विथ माय पॅड्स ऑन. पण 4 वाजता आय वुड बी गेट अप विथ माय पॅड्स ऑन. आणि त्या दरम्यान म्हणजे अशी वेळ आली की वडील स्वर्गवासी झाले. मला समजलंच नाही की काय झालं. 2-3 महिने हेच कळत नव्हतं की काय झालं. मग बायकोनं म्हटलं की जर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर खेळ. पुन्हा 4 वर्ष त्याच रुटीनमध्ये गेलो. मग कपिल पाजींनी संधी दिली. वर्ल्ड कपमध्ये जे तुम्ही सांगितलं 5 हाफ सेंचुरीज
29 छक्के तो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, आजही कायम आहे. त्यानंतर तो वर्ल्ड रेकॉर्ड कायम केल्यानंतर मी दुबईला जात होतो, तर रवी शास्त्रींनी एक पेपर दिला. तो म्हणाला काहीतरी मस्त लिहून आलंय तुझ्याबद्दल, वाच एकदा. तर मी जेव्हा पेपर उघडला, मी विचारलं हे कोणी लिहिलंय, तर म्हणाला राजन बाला. तर जेव्हा मी पेपर उघडला, तिथे लिहिलं होतं नवज्योत सिंग सिद्धू फ्रॉम अ स्ट्रोकलेस वंडर हॅज टर्न इनटू पाम ग्रोव्ह हिटर. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात अप्रतिम दिवस होता. मी तिथेच माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. लोकांना समजत नव्हतं एवढं चांगलं आर्टिकल आहे आणि हा रडतोय. परत आल्यावर पुन्हा येऊन ते पुसून टाकलं. असं वाटलं की जसं कोणतं तरी खूप मोठं ओझं मनावरून हलकं झालं. कदाचित बाबा वरून कुठून तरी बघत असतील की यार कसा पोरगा आहे की जो आपल्या वडिलांबद्दल, त्यांच्या प्रतिमेबद्दल थोडा तरी विचार करतो. बस हेच माझ्या आयुष्याचं ध्येय होतं. आणि जसं अर्जुनाला माशाचा डोळा दिसतो ना, तसंच ते मला दिसत राहिलं नेहमी. आणि त्यावर एक छोटासा शेर आहे, सांगू का? कि कांटों में रह के भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रह के भी दोस्तों कमल की तरह खिलना सीखो. जो परिस्थितियों से घबरा जाए वो लौह पुरुष हो नहीं सकता. राख में रह के भी अंगारों की तरह दहकना सीखो. तर कठीण काळ तर येणारच. पण मला वाटतं की तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग होता. सिद्धूजी, तुम्ही हे तर मान्य केलं की तुम्ही हट्टी होतात. तुम्ही हे पण सांगितलं की कसा तुम्ही तुमचा हट्ट सोडलात, कसे तुम्ही बदललात, कसं करिअर उत्तम बनवलं. पण आरोपांची मालिका खूप मोठी आहे. अहो सर, मी तर म्हणतो तुम्ही तीर सोडत राहा, मी झेलण्यासाठी तयार आहे. सत्य चाहे सरकटा क्यों ना हो, कदम पीछे नहीं करता. जर चूक असेल तर मी त्याचा स्वीकार करेन आणि जर चूक नसेल तर अंगदच्या पायासारखं घट्ट ठेवेन. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर परत येऊया नवज्योत सिंग सिद्धूंवर नवीन आरोप आणि प्रत्यारोप घेऊन. मी म्हंटल मी रसगुल्ले घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांना खाण्यासाठी. तू माझेच रसगुल्ले मलाच खाण्यासाठी नको म्हणतोयस? हा, तर म्हणतो माझी मर्जी. मी फटक करून दिली, ठेवून दिली एक ठम्म करून. बघा, माणूस घोड्यावरून पडून उठू शकतो, पण स्वतःच्या नजरेत जर पडला तर तो उठू शकत नाही. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आपण खटला चालवत आहोत नवज्योत सिंग सिद्धूंवर. कॉमेंटेटर आणि मेंबर ऑफ पार्लमेंट नवज्योत सिंग सिद्धू. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप नवज्योत सिंग सिद्धूंवर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंट्रेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो. सिद्धू साहेब, जितके तुम्ही हसतमुख असता, म्हणतात ना हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. बघा, आधी खोटं वागायचो. 35 वर्ष मी ही गोष्ट स्वीकार करतो. प्रत्येक गोष्टीत खोटं वागायचो. 34-35 वर्ष आयुष्याची प्रत्येक वेळी खोटं वागायचो. दुष्ट होतो, कपटी होतो, नीच होतो. पण ज्या दिवशी हरी नाम घ्यायला लागलो, मेडिटेशन करायला लागलो, सत्याला स्वीकार केलं, त्या दिवसापासून कधी भीती नाही वाटली. आता मी जरा जुन्या दिवसांची मी आठवण तर करून म्हणतो देतो. जुन्या दिवसांमधली चुकीची गोष्ट असेल तर मी मान्य करीन. सांगा तुम्हाला काय म्हणायचंय? मी ऐकलंय की जेव्हा कोणीतरी तुमच्या सोबत मस्करी करायचे, तुम्हाला अजिबात सहन व्हायचं नाही. एक किस्सा आहे मनिंदर सिंग यांचा. त्यांनी मस्करीमध्ये तुम्हाला काहीतरी म्हटलं आणि तुम्ही चहाचा गरम कप घेऊन धावला होता त्यांच्या मागे. धावलो नव्हतो, मी फेकला होता त्याच्यावरती. फेकला होता, पण तो वाचला. जर पुन्हा त्याने तेच केलं असतं आणि परत माझ्या समोर आला असता तर मी परत फेकला असता त्याच्यावर. पण असं नाहीये की आज बद्दल जर सांगायचं झालं तर कदाचित म्हणजे वेगळा ऍटिट्यूड असतो. बघा, माणूस आणखी एक उदाहरण देतो मी सिद्धू मी साहेब. तर म्हणतो असे 15 आहेत, मी पण देईन सर. तुम्ही लिहून घ्या, मी बोलत राहतो. मनोज प्रभाकरला तुम्ही कपाटात बंद करून ठेवलं होतं आणि चावी घेऊन कुठेतरी लांब निघून गेला. अगदी खरं आहे. मनोज प्रभाकरला मी बंद केलं होतं. मी तर तो इतका घाबरला होता की तो पलंगाखाली घुसला होता. तर मी त्याचा पाय पकडून त्याला बाहेर खेचला आणि त्याची धुलाई पण केली होती. ही गोष्ट मी मान्य करतो. ती का केली होती त्याचं कारण तुम्ही विचार करा काय असेल. तर काय झालं की अझरुद्दीन आपल्या खोलीत बसून सिनेमा बघत होते आणि कपिल पाजींच्या खोलीत त्यांच्या सोबत होती. मी तो सिनेमा पाहिला होता. आता मी तो सिनेमा पाहिला होता म्हणून मी कपिल पाजींना रिक्वेस्ट केली की पाजी दुसरा सिनेमा घेऊन मी तिथेच जातो, म्हणून दुसऱ्या खोलीत जाऊन माझा सिनेमा बघतो, आणखी 2-3 जणांना घेऊन जातो. तर मी जसा त्या सिनेमाला हात लावायला गेलो तर मी ऐकलं, अबे ओय ठेवते. मी मनूकडे पाहिलं. मी म्हटलं, यार भाऊ, मी तुझा रामू नाहीये, आरामात बोल यार, कमाल करतोयस तू, कसं काय बोलतोयस तू हे. बघा, मी परत तो सिनेमा उचलायचा प्रयत्न केला. तो परत म्हणाला, नाही नाही ठेव. तर 2-3 मिनिटं मी आणखीन बसलो. मी म्हटलं चला काही हरकत नाही, मी सहन केलं. तर तिथे रसगुल्ले शिल्लक होते.
तर जसा जसा सिनेमा चालू झाला तर मी ते रसगुल्ले घ्यायला हात पुढे केला असं करून, तर परत "अबे ओय!" मी म्हटलं, "तू विकत आणलेस का?" म्हणाला, "नाही." म्हणाला, "नाही." मी विचारलं, "पैसे तुझे खर्च झालेत का?" तर म्हणाला, "नाही." मी म्हटलं, "मी रसगुल्ले घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांना खाण्यासाठी. तू माझेच रसगुल्ले मलाच खाण्यासाठी नको म्हणतोयस? हां?" तर म्हणतो, "माझी मर्जी." मग मी फटाक करून एक दिली. ठेवून दिली एक ठम्म करून. बघा, माणूस घोड्यावरून पडून उठू शकतो, पण स्वतःच्या नजरेत जर पडला तर तो उठू शकत नाही. जर कोणत्याही अशा व्यक्तीला ज्याला वाटतं की माझ्याच आवाजात दम आहे, कोंबडा जर आरवला नाही याचा अर्थ असा नाही की सूर्योदय उदयाला नाही येणार. तर मी तिथेच त्याला अद्दल घडवली आणि तिथे भांडण झालं आणि त्यानंतर शिक्षेची चर्चा पण झाली. लोकांनी म्हटलं की शिक्षा तर तुला मिळेलच, तू मान्य कर की तुझी चूक आहे. मी म्हटलं जर त्याची चूक तो मान्य करत असेल, तर माझी चूक मी मान्य करतो. परत पुन्हा तेच लोहे को लोहा काटता है आणि लोहे को लोहा काटता है तर सिद्धू कुणाला कापतो? अरे सिद्धू त्यालाच कापतो जो माझ्या मतानुसार जो विषारी आहे. या जगामध्ये वाघांनाही स्वातंत्र्य आहे, सापांनाही स्वातंत्र्य आहे. ये सांपों को आजादी है हर बसते घर में बसने की, उनके सर में जहर भी है और आदत भी है डसने की. नवज्योत सिंग सिद्धू जेव्हा कमेंट करतात तेव्हा असं वाटतं की कोणत्या तरी सापाने दंश केलाय. जर्नलिस्ट लोकांना कापण्याच्या गोष्टी फार आवडतात बघा. बघा एक गोष्ट ऐका की 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 कुत्रा जर माणसाला चावला तर ती न्यूज नाहीये. पण माणूस जर कुत्र्याला चावलं तर ती न्यूज आहे. आहे की नाहीये? आहे की नाहीये? तर ते मी समजतो की जेव्हा जर्नलिझमची दुनिया येते तेव्हा कोणती क्रिस्प गोष्ट जी आहे, अशी गोष्ट जी आहे, जी धमाकेदार न्यूज असेल ती जर्नलिस्ट नेहमीच उठवतात. तुम्हाला एका त्यांचं काम धमाकेदार आहे ते. बातमीची आठवण करून देतो. नक्कीच सर. 27 डिसेंबर 1988 मला माहिती होतं मध्ये तुम्ही या विषयावर 1988 ची याल. गोष्ट आहे. नक्कीच. गुरुनाम सिंग नावाच्या एका व्यक्तीला तुम्ही ठोसा मारला आणि त्यानंतर त्याने या जगाचाच निरोप घेतला. बघा हे एक खूप गंभीर गोष्ट आहे. आणि मी एक गोष्ट मान्य करतो, की उत्तेजित होतो मी. आता तो विषय अजूनही न्यायाधीन आहे. त्याबद्दल मी उघडपणे खुलासा केला तर तो कोर्टाचा अनादर असल्यासारखा आहे. कारण द मॅटर इज सब जस्टिस. मला आजही या गोष्टीचं प्रचंड दुःख आहे आणि खंत आहे. जर मला आयुष्यात कोणतीही घटना अशी करायची असेल, की मी ती सुधारू शकेन, तर मला वाटतं, की ते गृहस्थ जर परत येऊ शकत असते, तर मी त्यांना आणलं असतं. पण कसं आहे, की माणूस जर बाजारातून चालत जात असेल आणि कोणी त्याला थांबवून शिव्या द्यायला लागला, तो माणूस म्हणेल, की "नका भाऊ, शिव्या नका देऊ. तुम्ही 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 तुमच्या वयाचं भान ठेवा. तुम्ही असं नका करू." पण तरी पण तो काही शिव्या घालत राहिला. मग त्यानंतर जर काही मारझोड झाली, तो पण 2 ठोसे देतोय, तुम्ही पण 2 ठोसे दिले आणि गोष्ट इतक्यापर्यंत आली, की तो माणूस जो आहे, तो कालातीत होऊन जाईल. तर तुमचं उद्दिष्ट किंवा तुमचा हेतू त्याला मारण्याचा नाही. हजार भांडणं होतात अशी. तुम्ही बाजारात बघा, हजार तू-तू, मैं होत राहतात आणि तुझं माझं असं होत राहतं. हजार भांडणं होतात, पण उद्देश तो नसतो कधी. हेतू जो होता, तो असा काहीही नव्हता. पण तुम्ही हे मान्य करता की चूक झाली आणि तुम्हाला दुःख आहे मी त्याचं. गौतम बुद्ध तर नाहीये, की माझ्या गालावर येऊन कोणीतरी कानाखाली दिली आणि मी म्हणेन भाऊ दुसऱ्यावर पण मार. तर असं नाहीये. जर कोणी शिवी दिली, कोणी अपमान केला, मी कधी कोणाचा अपमान नाही केलाय. जर कोणी माझ्यासोबत केला, तर मी त्याच्याशी भांडेन. पण माझा कोणताही हेतू असा नव्हता. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की जो कोर्टाचा निर्णय झाला, आता त्याबद्दल जर मी बोलायचं झालं, तर माझ्यासोबत आणखीन एक माणूस होता. रुपेंदर संधू. त्याच्याच जिप्सीमध्ये होतो. शिव्या पण त्यालाच पडल्या होत्या आणि मी सोडवणाऱ्यांमध्ये पण होतो आणि काय झालेलं त्याबद्दल बोलायला लागलो तर हा कोर्टाचा अपमान ठरेल. पण जे झालं, ते खूप वाईट झालं. मी ही गोष्ट पूर्णपणे आजही मान्य करतो. पण काही गोष्टी अशा असतात, ज्या विधिलिखित असतात, ज्या माणूस टाळू शकत नाही कधी. जर माझ्या हातात असतं, तर मी असं नसतंच केलं. माझं उद्दिष्ट आणि माझा हेतू असा नव्हता, कोणतं हत्यार नव्हतं, कोणती जुनी दुश्मनी नव्हती, कोणती गोळी झाडली नव्हती मी. आता हाताने जर कोणी जर हे म्हटलं, की कोणासोबत जर भांडण झालं, तर माणूस तो व्यक्ती जर मरण पावला, तर गोष्ट वेगळीच आहे. एकेकाळी लोक तुमच्या हाताने मरायचे आणि आता काळ असा आहे की तुमच्या बोलण्यामुळे मरतात. माझं असं म्हणणं आहे, की बंदुकीची जखम हिरवी होऊन पुन्हा भरू शकते. पण जिभेचा जो घाव आहे, तो भरत नाही. मी नेहमी म्हणतो, की माझे वडील पण म्हणायचे, की जंगल कापून पुन्हा हिरवेगार होऊ शकतात. पण जिभेचा घाव जो आहे, तो कोणताही व्यक्ती कधीच विसरत नाही. पण मी पूर्ण प्रयत्न करतो, की कोणाच्याही मनाला दुखापत होणार नाही. पण जर कोणी असा व्यक्ती आहे, जो धर्माच्या विरोधात असेल आणि माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे,
की धर्माला नेहमीच वाचवायचं आहे. हर दीन दुखी मन में उमंग तुम्हें भरनी है, हर आशाहीन हृदय में तरंग तुम्हें भरनी है. अरे महाभारत तो सर हर युग की अटल जरूरत है. बन के अर्जुन सच्चाई की जंग तुम्हें लड़नी है. आणि सिद्धूजी, तुमच्या बोलण्यामुळे कशा प्रकारे लोक घायल झाले, कोणत्या प्रकारच्या तक्रारी केल्या, त्या संदर्भात आरोप आहेत माझ्याकडे. पण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा काही आणखी तीर चालूयात नवज्योत सिंग सिद्धूंवर. बघा किती प्रयत्न करत आहेत, किती अथक प्रयत्न करत आहेत, पण कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही सर. अहो सर, मी नाही सांगणार की तिथे काय झालं होतं, काय झालं नव्हतं. हा माझ्या कुटुंबाचा विषय आहे, माझ्या स्वाभिमानाचा विषय आहे. आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाच्या विळख्यात आहेत क्रिकेटर आणि कॉमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू. आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की यांच्या तोंडावर कंट्रोल नाही. आता सिद्धूजी, तुमचं बोलणं ऐकून तर हे लक्षात आलंय की तुमचा काही कंट्रोल नाहीये. बघा, हे तर मी मान्य करतो की कधी कधी चूक पण होते. तर मी तर सुरुवातीलाच म्हटलं आहे की मी कोणीही परफेक्ट नाहीये, जगामध्ये कोणीही परफेक्ट नाही. तर मी त्या लोकांना नेहमी सांगतो कि बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते. बुजदिलों और कायरों के हाथों में कभी राज नहीं रहते. सर झुका के चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पे कभी ताज नहीं रहते, कभी ताज. तर जर माझ्या खरेपणामध्ये जर एखादी दुखापत झाली असेल कोणाला, तर मला त्या गोष्टीचा काहीही पश्चाताप नाहीये, काहीही दुःख नाही. तुम्ही हे सांगा की जे जेफ्री बॉयकॉटला दुखापत झाली होती तुमच्या बोलण्याने, आता बघा, जेफ्री बॉयकॉटचा विषय. आता जेव्हा जेफ्री तुम्ही- बॉयकॉटला दुःख, त्याने पूर्ण जगाची चड्डी उतरवली. ज्या दिवशी कोणीतरी त्याच्या चड्डीला हात लावला तर त्याचा गवगवा होऊ लागला. ही तर चुकीची गोष्ट आहे ना. आणि सर जेफ्री बॉयकॉट आणि सर, मी जेफ्रीला इतका मान द्यायचो आधी. पहिले 15 दिवस जेव्हा मी कॉमेंट्री करायला गेलो तेव्हा मी इतका मान दिला जेफ्रीला. इतका मान की, दिलात की तुम्ही शिल्पा शेट्टी नाही बरोबर ते मी त्यांचं नाव- सांगतो तुम्हाला. मी त्यावेळी त्यांना इतका मान दिला, पण त्यांना समजलंच नाही ती गोष्ट. त्यांनी विचार केला की यार, हा तर एक छोटासा मुलगा आहे, याला माध्यम बनवून मी लोकांना हसवेन आणि याला खालीपणा दाखवेन. अब जिन्हें हम हार समझ रहे थे, गला अपना सजाने को, वही अपना आग बन बैठे हमें काट खाने को. ही तर गोष्ट चुकीची झाली ना. तर मी म्हंटल की भाई नवज्योत सिंग, आता बाबा एकदम ठीकठाक बनून जा, की आता लोहे को लोहा काटेगा, बघत बस. तर त्या दिवसात सर जेफ्री शिल्पा शेट्टींवर फिदा होते. तर माझी तर काही चूक नाहीये ना. आता जर ते बुढी घोडी लाल लगाम झाले असतील तर माझी तर काही चूक नाहीये. तर मी गेलो, मी म्हणालो की सर जेफ्री, शिल्पा स्माइल ॲट यू बिकॉज शी थिंक्स यू आर हर फादर बेस्ट फ्रेंड. तुम्ही तिच्या वडिलांचे तर तो हादरला, वेडा पिसा झाला. म्हणतो की नाही 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 नाही, असं तर काहीच नाहीये. आय एम व्हेरी यंग, लुक ॲट माय हेड. इंग्रजी बोललो तर हो, चालेल ना चालेल सर इथे? ते मग यु नो, लुक ॲट मी, आय एम स्टील व्हेरी यंग. आय सेड येस सर जेफ्री, द लास्ट टाइम यू सेलिब्रेट युअर बर्थडे द कॅन्डल्स कॉस्ट मोर दॅन द केक. असं म्हटल्यावर तो आणखी घाबरला. तू बघ तर आधी, तुझ्या डोक्यावर एकही केस नाहीये, तुला तर सेकरी पण होऊ शकत नाही. तू अ बॅड मॅन, डॅन्ड्रफ इज थ्रिल. तर आणखी वेडा पिसा झाला. मग त्याने म्हटलं की हा व्यक्ती तर खूप खतरनाक वाटतोय हा. मला घेऊन गेला आणि म्हणाला स्टेडिओ. मी म्हटलं येस सर जेफ्री. स्टेडिओ. येस सर जेफ्री. नो हिटिंग बिलो द बेल्ट माय सन. नो हिटिंग बिलो द बेल्ट. मी म्हटलं ओल्ड मॅन, यू हिट मी बिलो द बेल्ट अँड आय गो 6 inches बिलो दॅट. यू अंडरस्टँड? यू अंडरस्टँड? तर गडबडून गेला सर जेफ्री, अगदी गडबडला. बघा, कित्येकदा अशा गोष्टी होतात की मस्करीमध्ये माणूस हिरो बनून जातो. कित्येकदा अशी गोष्ट होते जी किती प्रयत्न केला ती उलटी पडते. तर आमचं तर असं आहे की देवाची कृपा आहे. लल्लू करे कवल्लियां, रब सिद्धियां पावे. मी तर सर जेफ्रींना आजही माझा हिरो मानतो, पण स्वाभिमानाच्या वरती कोणी खेळायचं नाही. प्रत्येक माणसाचा एक स्वाभिमान हा असतो आणि तो असला देखील पाहिजे. आणि मला एकदा आठवतं की आम्ही लोक सुपर सिलेक्टर खेळत असायचो आणि मी नेहमी जिंकत असायचो. आणि ते नेहमी म्हणायचं की ही इज लुकी, आय एम अनलुकी. ही इज लुकी, आय एम अनलुकी. आता बघा, ही काय पद्धत झाली. आता जेव्हा 4-5व्यांदा असं झालं ना, तर मला अवॉर्ड दिला हर्षा भोगलेने. एवढा मोठा कप मला आणून दिला. तर त्याने सर जेफ्रींना विचारलं, सर जेफ्री, ही इज विनर ऑफ द 7th time in a row. व्हॉट यू हॅव टू से? ही इज लुकी, आय एम अनलुकी. मी म्हटलं येस सर जेफ्री, यू आर सो अनलकी. इवन इफ समबडी थ्रो यू इन टू अ बॅरल ऑफ निपल्स, यू विल स्टिल कम आउट विथ सकिंग युअर थंब.
पूर्ण प्रकारे कोलमडला. पण त्या दिवसानंतर मला वाटतं आमचं रिलेशन जेफ्री बॉयकॉट ते मला वाटतं की पूर्ण एकदम व्यवस्थित राहिलं. खेळाडूंमध्ये मतभेद नसावा, पण आपण जर मागे पाहिलं तर प्रभाकरने तुमच्यावर खूप आरोप लावले आणि तुम्ही स्वतः इंग्लंडचा दौरा अझरुद्दीन सोबत मतभेद झाल्यामुळे मध्येच सोडून आला होता. मी रिटायरमेंट घेऊन आलो होतो तिथून आणि मी आल्यानंतर कोणाबद्दलही एक शब्द देखील काढला नव्हता. आणि सर, हे सर, खरं आहे की सर, तुम्ही कधीच अझरुद्दीन बरोबर काय झालं होतं, संदीप पाटील बरोबर काय झालं होतं ते तुम्ही कधीच सांगितलं नाही. पण तुम्ही नंतर कधीही अझरला भेटला नाहीत, संदीप पाटीलला भेटला नाहीत. मी म्हणतो नेहमीच भेटतो, मोठ्या भावासारखा भेटतो, मिठी मारून भेटतो आणि अझरुद्दीनला नेहमी डिफेंड करतो. जिथे पण माझी भांडणं झाली आहेत शोच्या दरम्यान, माझ्या मनात काही मळब नाही आणि मी अझरुद्दीनला माझा मोठा भाऊ मानतो. पण ही गोष्ट खरी आहे की 1996 मध्ये जेव्हा ही घटना घडली होती, अझरुद्दीनने इशारा केला होता आणि सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार आणि संदीप पाटीलने तुम्हाला विचारलं की भाऊ तू का पॅड बांधलेस? बघा किती प्रयत्न करत आहेत, किती अथक प्रयत्न करत आहेत, पण कोणताही प्रयत्न यशस्वी नाही होणार सर. मी नाही सांगणार की तिथे काय झालं होतं आणि काय झालं नव्हतं. हा माझ्या कुटुंबाचा विषय आहे, माझ्या स्वाभिमानाचा विषय आहे. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्य मी त्याच्या सन्मानाची जपणूक करतो, त्याच्यावर आजही प्रेम करतो. अझरुद्दीन माझा मोठा भाऊ आहे आणि कायमच राहील. सिद्धूजी आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर चर्चा करूया त्या विश्वासाची जो तुम्ही ठेवता आणि त्या अंधविश्वासांची ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता. हे तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटेल ते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. नवज्योत सिंग सिद्धूंवर जनतेच्या खटल्याची आणखी एक फेरी एका छोट्याशा ब्रेक नंतर. बाबा बघा, आता कोणी भगवे कपडे घालून बाबा बनेल. अरे नहाए धोए से क्या हुआ, मन में मैल समाए, मछली सदा जल में रहे, धोए बास ना जाए, धोए बास ना जाए. आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेऱ्यामध्ये आहेत क्रिकेटर, कॉमेंटेटर आणि ऍक्टर नवज्योत सिंग सिद्धू. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप नवज्योत सिंग सिद्धूंवर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की हे अंधविश्वासाला पुढाकार देतात. सिद्धूजी, मी ऐकलंय की एकदा तुम्हाला कोणत्या तरी क्रिकेटरने 3 वाट्या दही खाऊ घातलं आणि दही खाल्ल्यानंतर तुमची सेंचुरी झाली आणि त्यानंतर जेव्हा खेळायला जायचा आधी दही अच्छा, खायचा. काय बोलायचं. हे अगदी अगदी साफ खोटच आहे. अगदीच काही नाही असं. ॲस्ट्रॉलॉजीवर मी विश्वास ठेवतो आणि ॲस्ट्रॉलॉजीचा तर्क देखील मी नेहमी देतो. मी तर्काशिवाय, कारणाशिवाय कोणत्याही गोष्टीला मानत नाही. माझं असं मानणं आहे की जगातला सगळ्यात मोठा रोग, विचार करा की जगामध्ये सगळ्यात मोठा रोग कोणता आहे, की माझ्याबद्दल काय म्हणतील लोक. जगातला सगळ्यात मोठा रोग, माझ्याबद्दल काय म्हणतील लोक. माणूस भरकटला जातो की यार माझ्याबद्दल त्याने असं काय सांगितलं आणि मग रात्रभर झोपू शकत नाही. मी तर म्हणतो की जो खरा अचीवर बनतो, जो आयुष्यामध्ये आपल्या पावलांच्या खुणा सोडून जातो, तो माणूस जो आहे, जो आपल्या मनाला उत्तर देण्यालायक होतो. मी शाहरुख खानला जवळपास 25 वर्षांपूर्वी भेटलो होतो. मी त्याला म्हटलं यार, तो म्हणाला सिद्धू साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तेव्हा त्या दिवसात तो फौजीमध्ये काम करत असायचा. फौजी आणि तो दुसरा जो आहे, हा करेक्ट यार, ते तुमची मेमरी जी आहे, यु नो इट्स लाईक अन एलिफंट ऑफ अन एलिफंट फूड कन्सल्ट. हा तर मी त्याला म्हटलं की यार काय पुढचा काय प्रोग्राम आहे तुझा. त्याने म्हटलं की सिद्धू साहेब बॉलिवूड. मला तर बॉलिवूडमध्ये जायची इच्छा आहे. मी म्हटलं अरे यार बॉलिवूडमध्ये जाणार, काय बोलतोयस काय. बॉलिवूडमध्ये तर कट थ्रू आउट कॉम्पिटिशन आहे. ते तर खाऊन टाकतील यार तुला, गिळून टाकतील. दे विल इट यू लाईक अ सॉसेस ऑफ ब्रेकफास्ट. तर त्याने मला एक वाक्य म्हटलं, ते आजही माझ्या मनामध्ये कोरलं गेलंय. त्यापेक्षा मोठी लाईन या जगामध्ये कोणतीही नाही. त्याने म्हटलं सिद्धू साहेब आय डोंट कम्पीट विथ एनीवन, आय कम्पीट विथ माय सेल्फ. मी मला स्वतःला आणखी उत्तम बनवू पाहत आहे. मला दुसऱ्याला कधीच खेचायचं नाहीये. आता इथे काय मेंटॅलिटी आहे की माणूस जर पुढे जात आहे आपल्या मारुतीमध्ये, ढिकचिक कोणाची मर्सिडीज बाजूने गेली ना, तर माणूस म्हणतो याचे डोळे फुटू दे, ऍक्सिडेंटच होऊ दे, मरू दे हा कुठेतरी, सडू दे. आणि जर त्याने तपश्चर्या केली, शिवशंकर समोर उभे राहिले, त्यांनी म्हटलं की बाळा तुझे जे शेजारी आहेत त्यांना मी दुप्पट देईन. तर त्यांनी म्हटलं अरे तपश्चर्या तर मी केली, शेजाऱ्यांना डबल. तर शिवशंकर मला चकणा करा, जर मला चकणा केलं तर त्याला आंधळ करा. तर ही जी क्रॅब मेंटॅलिटी आहे, खेकड्यांची मानसिकता आहे, ही आज आपल्या समाजाला वाळवी बनून पोखरत आहे.
आणि वाळवी बनून अशी पोखरत आहे की 10 खेकड्यांना उघड्या डब्यामध्ये सोडा, 10 दिवसांनंतर येऊन तुम्ही बघा 10च्या 10 मेलेले असतील. जो वरती जायचा प्रयत्न करेल दुसरे त्याचा पाय खेचून त्याला धपकन खाली आणतील. मी म्हणतो की मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. कोणी माझ्याबद्दल काही बोलू दे, मला काय फरक पडतो. मी माझ्या मनाला उत्तर द्यायला बांधील. जेव्हा रात्री पलंगावर नवजोत सिंग सिद्धू डोकं ठेवतो तेव्हा आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला विचारतो की काय तू याच्यापेक्षा चांगलं करू शकतोस. जर उत्तर आलं की नाही सिद्धू, तू तुझा योग्य प्रयत्न केलास, चांगला प्रयत्न केलास, तर झोप अगदी फर्स्ट क्लास लागते. गुड कॉन्शियन्स इज द बेस्ट ट्रँक्युलायझर दॅट यू कॅन हॅव. पण परत जर हे त्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, मग गेलं सगळं भांडत. मग काही नाही होणार आयुष्यात. काही नाही होऊ शकत जर तुम्ही तुम्ही आता मला दुसऱ्याच्या हे बोलण्यावर सांगा विश्वास ठेवाल की तर. ज्योतिषशास्त्राविषयी तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये विश्वास ठेवता अगदीच ठेवतो. आणि विश्वास ठेवूनच पटियालामध्ये तुमच्या घरात विहीर खोदलीत तुम्ही. अगदी बरोबर आहे. मी आधी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये विश्वास ठेवायचो, पण आज हा विश्वास ठेवतो की ज्याने त्या परमेश्वराचा हात धरला, आपलं मूळ धरून ठेवलं, तर मग त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. त्याच्यासाठी काळाला पाडणे देखील शक्य आहे. मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे सर. कोणी मंत्र उच्चारून तर पहा. आपल्या इथे ध्यानस्थ बसतील 1 मिनिट. काही नाही बकवास. काही नाही बकवास. अरे जन्मभराच्या कर्मांचा नाश एका दिवसात कसा होईल? बसा आणि आपल्या अंतःकरणात उतरून बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की खरी ताकद काय आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की निरोगी असणं, निरोगी शरीर काय आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की आत्मविश्वास काय आहे. बस. अरे जिस जाने पेद कलंदर दा राखो जिया अपने अंदर दा, ओ वासी है यारो सुख मंदर दा. कहाँ भटक रहे हो यार? Rise and awake, my countryman, and recognize the power, the internal power, which is God, and He lives within you, not somewhere else. हा माझा विश्वास नाहीये, हा माझा अनुभव आहे. मनापेक्षा मोठी ताकद या जगामध्ये कोणती नाहीये सर. मन स्वतःसाठी मृत्यूचा मार्ग देखील निवडतं. मन स्वतःसाठी स्वर्गाचा मार्ग देखील बनवतं. मन रूपी राक्षसावर जो ताबा मिळवू शकेल, जगामध्ये सर्वश्रेष्ठ तोच आहे. मन जिंकलं, जग जिंकलं. आता वेळ झाली जनतेचे प्रश्न ऐकण्याची. लोकांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. अगदी नतमस्तक होऊन सर. बोला. जर तुम्हाला सिनेमामध्ये काम करायची संधी मिळाली आणि तुमच्या समोर जर 3 ऑप्शन ठेवले गेले ऍक्ट्रेस बद्दल, जसं की मलिका शेरावत, तुमची बायको आणि पेरिजा जोराबियन, तर सर आता बघा तुम्ही यार, कोणासोबत जर काम ही कराल? असेल, जर ती असेल, जर माझ्या काकीला मिशा असत्या तर मी तिला काका नसतं का म्हणते. सर तुम्ही उत्तर तर द्या. बघा यार, हद्दच आहे. सर तुम्ही उत्तर द्या ना. उत्तर बघा तुम्ही उत्तर यार, ते टाळताय असं सर. विचारायचा हद्दच पार प्रयत्न केली आहे. करतायत की सिनेमांमध्ये जर काम करण्याची संधी मिळाली तर हिरोईन कोण असेल? पण ही जरतरची गोष्ट आहे ना सर. तेव्हाच मी ठरवेन ना, जेव्हा समोर कोणी येईल असं, तर तेव्हाच. ही अशीच गोष्ट झाली की मांजरीला उंदराची स्वप्न, तशीच गोष्ट झाली. हे असं नाही, जेव्हा समोर येईल, जेव्हा कसली ऑफर येईल त्याबद्दल बोलू ना. मग दूर में टट्टू उडाण्यासारखं झालंय आणि ते मी नाही उडलो. सर, हे उत्तर तर सर. हे खरं आहे जर की- मी एकीचं नाव घेतलं तर दुसरी नाराज होईल. समजून घ्या ना यार. हद्दच केली यार तुम्ही. यार कमाल हे करता यार तुम्ही. काय आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाता आणि घरात बसून जेव्हा तुमच्या धर्मपत्नी तुमच्या बायकोसोबत काही गप्पा मारता, तर काय त्यावेळेस तुम्ही बोलत असता की त्या तुम्हाला बोलू देत नाहीत? अरे भाऊ, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अ सरप्राईज ड्राईव्ह. अरे तू हे केलंस? अच्छा, हे केलंस? ती देखील सरप्राईज आहे. पण मी एका गोष्टीचा स्वीकार करतो मेरे गुरु. या मिशा पाहिलेस? या मिशा अशा प्रकारे ताट असायच्या लग्नाच्या आधी. आता बघा, जसं की कोणतरी सलवार सुकायला टाकली आहे. बघितली आहे पटक करून. मी बाहेर जो आहे ना, तो एकदम सिंग सारखा गरजतो. शेरों को आजादी है, आजादी के पाबंद रहें, जिसको चाहे चीरे फाड़े, खाएं पिए आनंद करें. पण जेव्हा घरी जातो तर मांजर बनून जातो. म्याव म्याव असा आवाज निघतो माझा. समजलं? सिद्धूजी, ही गोष्ट सुद्धा खरी आहे की तुमच्या बायकोचं नाव देखील नवज्योत आहे. बरोबर आणि सर. घरी खरी नवज्योत ही आहे, नकली तुम्ही. अगदी खरं आहे सर. मी या गोष्टीचा पूर्णपणे स्वीकार करतो. तीच हेडमास्टर आहे, तीच रिंग मास्टर आहे. जशी ती चाबूक चालवते तसं तिच्या मागे मागे सगळे चालतात. आणि खरी गोष्ट तर ही आहे की जेव्हापासून ती घरात आली आहे, भरभराटच झाली आमची. तिच्याच कारणामुळे, तिच्याच प्रार्थनांचा, तिच्याच सपोर्ट, तिच्याच ताकदीचं फळ आहे की नवजोत सिंग सिद्धू जो काही आहे त्यात मी समजतो की अर्ध योगदान वडिलांचं आणि अर्ध योगदान कुटुंबातील सदस्यांचं. सिद्धूजी, आम्ही लोकांतर्फे आरोप लावले, प्रश्न विचारले, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर परत येऊन बघूया आजच्या खटल्याबद्दल आजचे जज हरपाल सिंग बेदी यांचा निर्णय.
आपकी अदालत मध्ये आपण आज प्रश्न विचारले, आरोप लावले, स्पष्टीकरण मागितलं नवजोत सिंग सिद्धू यांच्याकडून. आपण सिद्धूंना विचारलं की ते इतके हट्टी काय. आपण सिद्धूकडून स्पष्टीकरण मागितलं त्यांच्या वारंवार रंग बदलण्याबाबत. आपण सिद्धूंना प्रश्न विचारले त्यांच्या जास्त बोलण्याबाबत आणि त्यांच्या अंधविश्वासाबाबत. आता वेळ झाली आजच्या खटल्याबाबत आजचे जज हरपाल सिंग बेदी यांच्या निर्णयाची. तुम्ही रजत शर्मा यांच्या प्रत्येक बाउन्सरला चांगल्या प्रकारे डक केलं ॲज अ व्हेरी कॉन्फिडंट ओपनर. पण एक गोष्ट आहे की डक तर केलं तुम्ही, पण विकेटवर जास्त वेळ राहिलात, पण रन कमी बनवले तुम्ही. इथे रन बनवण्याची जास्त गरज आहे. आणि ही अदालत तुमच्या 2-4 गोष्टींसोबत सहमत नाहीये. ऍस्ट्रॉलॉजीवर तुमचा जो विश्वास आहे आणि जर्मन कॉन्स्टिट्यूशन बद्दल जे तुम्ही म्हणालात की ते वेदांवर आधारित आहे, या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या बाबतीत ही अदालत तुमच्याशी सहमत नाहीये. तरीही तुम्ही जी काही उत्तरं दिलीत चांगली दिलीत आणि या कारणामुळेच ही अदालत तुम्हाला निर्दोष मानते आणि निर्दोष मुक्त करते. अरे सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. याच अपेक्षेने आणि विश्वासाने की नवजोत सिंग सिद्धू आपल्या बोलण्याने लोकांचं मन जिंकत राहतील, हसवत राहतील आणि आपल्या बोलण्याने लोकांना जागं करत राहतील. आजचा प्रोग्राम इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात परत भेटू आपकी अदालत मध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.